राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा ताप चांगलाच वाढलाय. राज्यातील अनेक भागात पारा 40 अंशाच्या पुढे गेलाय. मात्र मे महिन्याच्या अत्यंत कडक आणि सुस्त करणाऱ्या उन्हाच्या तुलनेत आता आगामी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वातावरणाचा नूर पालटणार आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 जूनपासून राज्यातील प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर हवामानात मोठे बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होईल. या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीच्या भागातही काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. आगामी काळात होणाऱ्या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही थेट संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्येच दाखल झालेला नाही. आगामी हवामान बदल आणि मान्सून विलंबाने येण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी 1 जूनपासून सुरू होणाऱ्या केवळ मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून आपल्या शेतात पेरणीची घाई करू नये असं आवाहन केलं आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना नागरिक आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसंच आपल्या पाळीव जनावरांची सुरक्षा सुनिश्चित करावी. विजा चमकत असताना विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं. तसंच कोणत्याही मोठ्या झाडाखाली, विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि उघड्या विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभं राहणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन करण्यात आलंय.